मंगेशकर कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार ठाम आहेत. गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही. ते लोक ऑटोग्राफचेही पैसे घ्यायचे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. यावर मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर एखाद्या कुटुंबाबद्दल असं बोलणं चुकीचं असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. मंगेशकर कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार ठाम आहेत. मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात वडेट्टीवारांनी केला होता. मंगेशकर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला होता. त्यावरून वडेट्टीवार संतापले आहेत. लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी. केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी, ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे. अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर हे कलंक आहे आणि याला कोणी साथ देऊ नये. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ईश्वरी भिसेंच्या मृत्यूनंतर मंगेशकर रुग्णालय आणि त्याच्या ट्रस्टींचे कारनामे समोर आले. ज्या खिलारे कुटुंबानं रुग्णालयासाठी जमीन दान केली त्या खिलारे कुटुंबालाही मंगेशकर कुटुंबानं सोडलं नाही असं वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेतला. मंगेशकर कुटुंबाचं योगदान मोठं आहे, ते जगाला माहीत आहे असं अजित पवार म्हणाले. पण वडेट्टीवार मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी, ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे. मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे. त्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही. महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं. वडेट्टीवारला बोलायला लागतं म्हणून बोलतात. ते त्यांचा बोलण्यात वेगळा आहे, मनात वेगळा आहे, तोंडात वेगळा आहे. इंटरनॅशनल लीडर आहे वडेट्टीवार आणि इंटरनॅशनल लीडर ते आहे संजय राऊत. लता मंगेशकरला गायन कोकिळा, या भारताची गायन कोकिळा म्हणले जाते. जगभरात प्रसिद्ध असलेले या कुटुंबाला अशा पद्धतीने हिणवणं हे चुकीचं आहे. त्यांचा व्यवसाय आणि त्यांचा मेडिकलचा जो व्यवसाय असेल तो वेगळा भाग आहे. योगदान काही नाही आहे त्यांचा. पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे. काही योगदान नाही. गाणं म्हणण्यापलीकडं काही योगदान नाही. ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांचे हे करायचे मला माहीत नाही. मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये. त्यामुळे ह्या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर अहवाल आल्यानंतर कारवाई करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. तर मंगेशकर रुग्णालयाचं ऑडिट करा अशी मागणी उदयनराजेंनी केली. अनेक चॅनलला आपण बघितली आणि ते पण आम्ही तपासून घेणार आहोत. तर तिसरा अहवाल येऊ द्या की बाबा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवलेत? ते जनतेच्या करता आहेत ना. त्यांना जी दिलेली जागा आहे जी त्यांना एरवी पैसे देऊन विकत घेता आली नसती, ऐन मोक्यावरची जागा, तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्रीमध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करावी. याचं ऑडिट झालं पाहिजे आणि जे ज्यांनी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.